पुण्यात पाण्याचा गैरवापर होणार, दंडात्मक कारवाईसह नळजोडणी देखील तोडण्यात येणार। शहरात सगळीकडे समान आणि पुरेसे पाणी मिळावं यासाठी निर्णय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्पर्धा परीक्षा केंद्रातील पूर्वतयारी, अभ्यासक्रम बंद। 2016 पासून यूजीसीने निधी न दिल्यानं अभ्यासक्रम बंद। पुण्याच्या कोथरूडमध्ये साखळी चोरांचा उच्छाद, साखळी चोरीच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना केलं गेलं लक्ष, पोलिसांनी लक्ष देण्याची स्थानिकांची मागणी। पुणे स्थानकावरून एक उन्हाळी विशेष गाडी चालवली जाणार, बंगळुरू ते गोरखपूर दरम्यान ही विशेष गाडी चालवली जाणार। पुण्यात HSRP नंबर प्लेट बसवण्याला वाहनधारकांना थंड प्रतिसाद। पुण्यात 2019 नंतर नोंदणी झालेल्या वाहनांची संख्या 27 लाख, पण आतापर्यंत 1,61,000 वाहनांनाच लागली HSRP नंबर प्लेट। पुणे हद्दीत बेशिस्त वाहन चालकांविरोधात RTOची मोठी कारवाई, जानेवारी ते एप्रिल महिन्यादरम्यान 34,000 वाहनांवर कारवाई, 6,37,24,000चा दंड वसूल। पुण्यातील विमाननगर परिसरातील टवाळखोरांकडून तरुणांना मारहाण, गंगापुरम सोसायटीतील तरुणांना मारहाण, विमाननगर पोलीस ठाण्यात टवाळखोरांविरोधात गुन्हा दाखल। इंद्रायणी नदीचं अस्तित्व धोक्यात आणणाऱ्या 29 बंगल्यांवर हातोडा पडणार, सर्वोच्च न्यायालयाने रहिवाशांचं अपील अर्ज फेटाळला, पालिकेला 31 मे पूर्वी करावी लागणार कारवाई। पिंपरी चिंचवडमधील वल्लभनगर एसटी आगाराला मिळाल्या नवीन बस, प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्यातील एसटी आगारांना नवी बस पुरवण्याचा निर्णय।